समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानं संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरलेला आहे। या दुर्दैवी दुर्घटनेत बाबूपेठ परिसरातील एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय। अकोल्याच्या दिशेने निघालेल्या जीवने कुटुंबावर काळाने अचानक झडप घातल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जातीये। मिळालेल्या माहितीनुसार जीवने कुटुंब 4 चाकी वाहनाने चंद्रपूरहून अकोल्याकडे प्रवास करत होतं। समृद्धी महामार्गावरील धामणगाव रेल्वे परिसरात चॅनल क्रमांक 105 जवळ रस्त्याच्या कडेला एक ट्रक नादुरुस्त अवस्थेत उभा होता। त्याच वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि वाहन थेट उभ्या कंटेनरवर जाऊन आदळलं। धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला होता। या अपघातात महादेव जिवाजी जीवने, लताबाई महादेव जीवने तसेच भास्कर महादेव जीवने, आरती भास्कर जीवने आणि त्यांची अवघ्या 12 वर्षांची मुलगी जिज्ञा भास्कर जीवने यांचा जागीच मृत्यू झालाय। एका क्षणात संपूर्ण कुटुंब संपल्यानं नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरलेली आहे। अपघाताची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। बचाव पथकाच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर पंचनामा करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली होती। विशेष म्हणजे मृत भास्कर जीवने हे वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड भटाळी कोळसा खाणीमध्ये मायनिंग अभियंता म्हणून कार्यरत होते आणि नुकतेच त्यांनी नवीन पदाचा कार्यभार स्वीकारलेला होता। तर त्यांची पत्नी आरती जीवने यांची अकोला जिल्हा परिषदेत बदली झालेली होती। नवीन ठिकाणी रुजू होण्यासाठी हे कुटुंब अकोल्याकडे निघालेलं होतं। मात्र नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी निघालेल्या या कुटुंबाचा प्रवास हा समृद्धी महामार्गावरच कायमचा थांबलाय। या हृदयद्रावक घटनेमुळे चंद्रपूरसह संपूर्ण राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सध्या पोलीस करतायत।